नमस्कार. 2-3 दिवसानंतरच्या गॅप नंतर आज मी तुमच्या समोर घेऊन येतोय नाते आणि नाते. बघा विषयात काय आहे ते. जशी झाडं वाढवतो ना आपण, लहान असताना त्यांना खत पाणी घालतो, वेळेवर पाणी घालतो आणि त्यांची मुळं घट्ट होईपर्यंत त्यांची नीट जोपासना करतो, त्यांना प्रेमाने वाढवतो. नात्यांचं पण असंच आहे नाही का? नवीन नवीन असताना आपण त्यांना आपुलकी, माया, प्रेम याचं खत पाणी घालतो, त्यांना फुलू देतो, नाताना वृद्धिगत व्हायला देतो. अगदी ते छान पैकी तयार होतात, फुलतात. आणि जसं झाडांना आपण मोठी झाल्यावर हळूहळू खत पाणी द्यायचं कमी करतो. आता ती सोवळावर उभी राहिली आहेत झाडं, ठीक आहे. अधूनमधून कधीतरी त्यांना भेट देणं, त्यांची साफसफाई ठेवणं किंवा मग ती कामगारांकडे सोपवणं असं करायला लागतो. आणि काही दिवसांनी ती झाडं किंवा त्यांची बाग जशी निस्तेज दिसायला लागते, तसं नात्यांचं पण होतं. नाती आपण खूप बुद्धिंगत झाली, जुनी झाली की हळूहळू ते माया, आपुलकी, प्रेम, त्यांना भेटणं, खत पाणी देणं, मायेचं हे कमी व्हायला लागतं. त्याच्यात गॅप पडायला लागतो आणि मग ती नाती पण निस्तेज व्हायला लागतात. आणि मग ती कधी कधी जाणवायला लागतात की आता हे तेवढं आपण रुजवलेलं नातं हळूहळू निस्तेज झालेलं आहे. पण मग आपण पण थकलेलो असतो वयाने, ताकदीने, सगळ्या गोष्टीने, की त्यांना तेच खत पाणी आपण परत नाही घालू शकत, त्याच जोमाने, त्याच ओढीने. आणि मग ते हळूहळू हळूहळू सोडून द्यायला लागतात या गोष्टी आणि मग वाईट वाटू लागतं या गोष्टीच. मग ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं? तर जसं आपण पुन्हा मन रमवतो, छोट्या झाडांमध्ये झाडे लावायला सुरुवात करतो, खत पाणी घालायला त्यांना सुरुवात करतो आणि फुलताना, बहरताना खूप आनंद घेतो मनाचा. नात्यांना पण असंच एखाद्या मोडवरती आपण जुन्या झालेल्या सोडून एखाद्या जवळचं नवीन निर्माण होणारं नातं फुलवलं पाहिजे. कदाचित मला वाटलेला हाच उपाय आहे. तुम्हाला तो पटत पण असेल की नसेल माहिती, नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा.